व्हेज पनीर मोमोज बनवायचे होते आज, म्हणून हे सर्व भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या. त्यानंतर चॉपरने खूप अशा बारीक करून घेतल्या. हाताने दाबून त्याच्यातलं एक्स्ट्रा पाणी काढून घेतलं. त्यानंतर अशा कोरड्या करून एका बाउलमध्ये ठेवल्या. आता मोमोजला लागणारं सर्व साहित्य व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे, पुढे सांगते सुद्धा. कढईमध्ये तेल टाकलं, आलं लसूण ठेचून घेतलेलं होतं ना ते टाकलं. कच्चेपणा दूर झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोमोजच्या भाज्या टाकल्या. 1 वाटी सोयाबीन वडी, 1 वाटी पनीर, 1 वाटी कांद्याची हिरवी पात, थोडीशी कोथिंबीर आणि 1 चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा डार्क सोया सॉस आणि हे असं सारण मोमोजचं रेडी झालं आहे. एका भांड्यामध्ये 1 वाटी मैदा, त्याच्यामध्ये तेल आणि मीठ टाकून पीठ मळून घेतलं. 10 मिनिटांसाठी ओल्या कपड्यामध्ये पीठ झाकून ठेवलं. नंतर त्याच्या पुऱ्या अशा लाटून घेतल्या. खूप पातळ पुऱ्या लाटायच्या आहेत, त्याचीच खरी चव मोमोजची आपल्याला लागेल. जाड असलं तर चव लागणार नाही. त्यानंतर असा मोमोजचा शेप दिला आणि ते 10 मिनिटांसाठी स्टीम केला. डबल स्टीम केलेलं होतं मी. आणि त्यानंतर असे मोमोज बनवले. मोमोज बरोबर जी चटणी आहे ना ती मी घरीच बनवलेली होती आणि सॉस आणि मेयोनीज होती. आणि खरंच एक मोमोज मी तुम्हाला फोडून दाखवते. खूप टेस्टी झाले होते मोमोज आणि खरं सांगते तुम्हाला एकदा नक्की करून बघा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय.